बहुजनांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक एक लढा बहुजन माझा। भीमनगरमध्ये त्रिदिवसीय उत्सव साजरा। डॉक्टर माने यांचे कामगार सक्षमीकरणावर भाष्य। बुद्धपौर्णिमा, महाराष्ट्र दिन व कामगार दिन निमित्त भीमनगरमध्ये जल्लोष। कामगारांनीच देशाचे शासक व्हावे, डॉक्टर शंकरदादा माने यांचे प्रतिपादन। शेणेतील भीमनगरमध्ये भव्य कार्यक्रम, मान्यवरांचा सत्कार व प्रबोधन। भीमसैनिक आणि पंतप्रधान पद गाठण्याचा ध्यास घ्यावा, डॉक्टर माने यांचे आवाहन। शेणे तालुका वाळवा येथील भीमनगरमध्ये बुद्धपौर्णिमा, महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा। वाळवा प्रतिनिधी संदीप धुमाळ। शेणे तालुका वाळवा येथील भीमनगरमध्ये बुद्धपौर्णिमा, महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाला विविध मान्यवर, पदाधिकारी तसेच ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली। कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणून रिपब्लिकन कामगार सेनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष माननीय डॉक्टर शंकरदादा माने उपस्थित होते। यावेळी बहुजन असंघटित कामगार संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष माननीय संतोष भाऊ वानखडे, रिपब्लिकन सेना वाळवा तालुका उपाध्यक्ष अशोक काटे तसेच बहुजन असंघटित कामगार संघटनेचे कवटे महाकाळ प्रमुख मंथन लोंढे हे मान्यवर उपस्थित होते। डॉक्टर शंकरदादा माने यांची महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार संदीप धुमाळ यांच्या हस्ते करण्यात आला। तसेच दीपक धुमाळ, बबन धुमाळ, खंडू कांबळे व सुदर्शन धुमाळ यांच्या हस्ते अनुक्रमे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमात आशा सेविका वैशाली धुमाळ तसेच अंगणवाडी मदतनीस नीलम धुमाळ व योगिता धुमाळ यांचा सन्मान डॉक्टर माने यांच्या हस्ते करण्यात आला। भीमनगरमधील महिला, पुरुष, युवक, मुले व मुलींनीही डॉक्टर माने यांचा उत्साहपूर्ण सत्कार करून आपला आदर व्यक्त केला। निळूभाऊ पवार यांनीही त्यांचा सत्कार केला। यावेळी भीमनगर येथील बुद्ध विहारामध्ये मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। आपल्या मनोगतात डॉक्टर शंकरदादा माने यांनी कामगार, कष्टकरी व वंचित समाजाच्या सक्षमीकरणावर भर देत कामगार वर्गाने या देशाचा खरा शासक बनले पाहिजे असे ठाम मत व्यक्त केले। तसेच त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा उल्लेख करत सांगितले की देशाचा पंतप्रधान हा कामगार, कष्टकरी व दलित समाजातून होणे आवश्यक आहे। जोपर्यंत असे होत नाही तोपर्यंत सुशिक्षित, बेरोजगारी, रोजगार, शिक्षण व आरोग्य यासारख्या मूलभूत समस्या पूर्णपणे सुटणार नाहीत असे त्यांनी स्पष्ट केले। भीमसैनिकांनी देशाच्या सर्वोच्च नेतृत्वापर्यंत पोहोचण्याचा संकल्प करून पंतप्रधान पद गाठण्याच्या दिशेने प्रयत्न करावेत असे आवाहनही त्यांनी यावेळी केले। कार्यक्रमातून सामाजिक एकोपा, बंधुता आणि प्रबोधनाचा प्रभावी संदेश देण्यात आला। बहुजन माझा चॅनलला क्लिक करून बेल आयकॉन दाबून सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा।